नमस्कार. आजपासून आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे काय? तर आपण जगत असताना आपल्याला काही रूढी परंपरांना सामोरं जावं लागतं. त्या काही पटणाऱ्या असतात, काही न पटणाऱ्या असतात. आता याच्यामध्ये घरातील व्यक्तींचे 3 भाग पडतात. साधारणपणे 10-12 वर्षापर्यंतची मुलं, ज्यांना अज्ञान पालक असं म्हणतो आपण, त्यांना काही कळत नाही, पण त्यांना पालक सांगतील त्या रूढी परंपरा पाळाव्या लागतात. काही वेळा ते त्यांच्या मनात असलेल्या शंका विचारतात, त्या पालकांनाही माहीत नसतात. मग ते त्यांना थोडं चोपून ठेवतात, सांगितलं तेवढं ऐकायचं. मग त्यांच्या मनात त्या विषयाबद्दल, त्यांनी सांगितलेल्या रूढीबद्दल योग्य उत्तर न मिळाल्यामुळे एक आडी तयार होते. हे आपलंच खरं करतात. आणि जो मधला वर्ग आहे, म्हणजे एक 10-15 वर्षाच्या पुढे आणि 40 वर्षापर्यंतचा, हा थोडासा विज्ञानवादी, नवीन विचारसरणी, टी व्हीमुळे, मोबाईलमुळे प्रत्येक गोष्ट काय आहे हे कुतूहल जागृत होऊन ती पाहणारा, विचारणारा, सांगितलं नाही तर शोधणारा असा वर्ग आहे. आणि मग ह्या वर्गाला आपण काही सांगितलं नाही तर ते शोधतात. आणि मग त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर स्पष्ट सांगतात, मला हे पटलेलं नाही, किंवा हे जुनाट पुराणमतवादी असल्यामुळे मी ती गोष्ट करणार नाही, किंवा मी करतो पण तुमच्या समाधानासाठी, मला तिची गरज वाटत नाही, असा वर्ग. आणि त्याच्या पुढचा वर्ग म्हणजे 40शीच्या पुढचा पण 70पर्यंतचा वर्ग आहे. त्या वर्गाला त्यांचे पालक, आईवडील हे घरी असल्यामुळं त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा आणि त्यांच्याबरोबर जे आहे त्या सगळ्या गोष्टी पाळणं आणि त्यांनी सांगितलेले कर्मकांड जे आहेत ती त्यांच्या समाधानासाठी करणं हे गरजेचं आहे. त्यांना पटतं का नाही हा भाग नंतरचा आहे. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये घरामध्ये 3 पिढ्या राहत असतात. एक आजी आजोबांची पिढी, त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आणि बायको, आणि ह्यांची मुलं मुली, अशा 3 पिढ्या राहत असतात. तिन्ही पिढ्यांची जडणघडण वेगवेगळ्या कालामध्ये झालेली आहे. त्या त्या कालामध्ये जे उपलब्ध होतं त्यानुसार त्यांची जडणघडण झाली. आज त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या असं म्हणता येणार नाही, परंतु घरामध्ये एक कॉम्प्लेक्स तयार होतो. तो म्हणजे कुठला? तर जे आजी आजोबा करायला सांगतात ते घरात इतर कोणाला पटत नाही. मग ते थोडंसं अनावडीने किंवा नाक मोडून करायचं, आदळापट करत करायचं, त्याच्यावर टीका करायची आणि करायचं. मग ह्या पद्धतीमुळे घरात आनंद तर नाहीच, पण करणाऱ्यालाही समाधान नाही, करून घेणाऱ्यालाही समाधान नाही. आणि हे सगळं चाललेलं असताना हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे घरात आलेले गुरुजी गोंधळून जातात. काय सांगू आता ह्यांना, आणि काय ह्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे इतकं सोपं नाही आहे. त्यामुळं आपण एक पूर्ण मालिका आजपासून चालू करत आहोत. ती म्हणजे काय? धर्मशास्त्र व मानसशास्त्र, मनातील शंका व त्यांचे समाधान. ह्यासंबंधी बाजारामध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. धर्मशास्त्राचे काही पुस्तकं, धर्मसिंधू, निर्णय सिंधू वगैरे आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरात जे वेदवाणी प्रकाशन आहे त्यांनी शास्त्र असे सांगते नावाचं अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण पुस्तक काढलेलं आहे. मी त्या सगळ्यांचाच संदर्भ घेऊन तुम्हाला सांगत आहे. तर त्यामध्ये धर्मशास्त्र आणि मानसशास्त्र यामधले कालच्या रूढी आणि आजच्या रूढी, कालच्या रूढीमधला काही
चुकीचा किंवा फोलपणा आणि आज नवीन पद्धतीप्रमाणे त्याला सामोरं कसं जावं यासंबंधी फार छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर एक प्रश्न उरतो, तो म्हणजे असा की धर्मशास्त्र माणसांसाठी की माणूसशास्त्रासाठी? पुन्हा एकदा रिपीट करतो, धर्मशास्त्र हे माणसांसाठी आहे का माणूसशास्त्रासाठी आहे? मग पहिला प्रश्न असा येतो, धर्मशास्त्र हे माणसांसाठी आहे, तर मग माणूस जर बदलला, पिढ्या बदलल्या, तर धर्मशास्त्र बदललं पाहिजे. ही वस्तुस्थिती खरी आहे. पण काही जागी उलटं होतं. म्हणजे काय? तर माणूसच धर्मशास्त्रासाठी वापरला जातो. म्हणजे धर्मशास्त्रात सांगितलेल्या रूढी परंपरा ह्यामध्ये काहीही बदल न करता आहे तशा वापरायच्या. मग तुम्ही कितीही शिकलेले असा आणि कितीही मोठ्या पदावर असा, तुम्हाला त्या गोष्टी पाळाव्या लागतील, असा म्हणणारा एक मोठा वर्ग आहे. मग असं वाटतं तिथं की माणूस धर्मशास्त्रासाठी जन्माला आला की काय, अशी परिस्थिती असते. म्हणून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींचा उल्लेख करत योग्य अयोग्य काय आहे, धर्मशास्त्र माणसांसाठी की माणूस धर्मशास्त्रांसाठी, या गोष्टीवर चिंतन करणार आहोत. हे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये होईल असं मला वाटत नाही. ह्यासाठी आपल्याला सलग जसा आपला अभ्यास होईल तसे आपण त्याचे वेगवेगळे भाग पाहणार आहोत. तुम्हाला काही शंका आली किंवा त्याबद्दल काही मतं प्रदर्शित करावी लागली किंवा सांगावं वाटलं की मला अमक्या अमक्या गोष्टीबद्दल शंका आहे, तर आपण ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये त्या गोष्टी लिहू शकता. आम्ही त्यांचा विचार करू आणि जर काही मला त्यासंबंधीचं साहित्य मटेरियल मिळालं तर मी त्याची उत्तरं योग्य पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करेन. सगळ्याचीच सापडतील असं नव्हे, पण आपण प्रयत्न करूया की तुमच्या मनातील काही शंकांची उत्तरं त्यामध्ये मला देणं शक्य आहे का. बघूया आपण, शास्त्र माणसांसाठी की माणूसशास्त्रासाठी? हा प्रश्न अवघड आहे, परंतु ह्याला सुद्धा एक इतिहास आहे. आणि मग इतिहास काय बघा, आपल्याकडे निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ हा सुमारे 1860च्या आसपास लिहिला गेला. आणि त्याच्या अगोदर साधारणपणे 1790-91 साली, म्हणजे आजपासून सुमारे 250 वर्षापूर्वी, काशीनाथ शास्त्री उपाध्याय उर्फ बाबा पाध्ये यांनी धर्मसिंधुसार या नावाचा एक विस्तृत असा ग्रंथ लिहिला. आता ह्यांना हा ग्रंथ लिहावा का वाटला? हे काही साहित्यिक होते का? नव्हे. तर त्यांना असं वाटलं, अतिशय विद्वान पुरुष होते, की समाजामध्ये काही गोंधळ आहेत. म्हणजे काय बघा, गोंधळ असे आहेत की ह्या धर्मशास्त्रामध्ये काय करावं, आता कोणत्या परिस्थितीमध्ये मी असेल तर मला कुणाला काय विचारायचं. तर खेड्यामध्ये जे ब्राह्मण आहेत त्यांना पण ह्याबद्दल काही माहिती नसते. त्यामुळं आपण कुणाला काय विचारायचं आणि कुणी काय सांगायचं, हा सगळा अतिशय अडचणीचा भाग त्या काळी होता. म्हणून त्या काळी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि मग लोकांना त्यातून आपल्याला काय वाटतं, आपले प्रश्न काय आहेत आणि त्याचं उत्तर आहे काय, हे शोधण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला. ह्याचं कारण असं की या ग्रंथामध्ये व्यावहारिक किंवा व्यवहारामध्ये आवश्यक असलेल्या धर्मशास्त्र विषयाचा विचार त्यांनी या निर्णय सिंधू, धर्मसिंधू, त्याच्या अगोदरचे काही पुरुषार्थ चिंतामणी, कालमाधव, हेमाद्री, कालतत्वविवेचन किंवा कौस्तुभ मृत्युरसार वगैरे ग्रंथांचा आधार घेऊन आणि काही ठिकाणी धर्मशास्त्रासंबंधाने स्वतःला योग्य वाटणारा निर्णय देऊन उत्तम रीतीने तो लिहिलेला आहे. हा निर्णय आजकाल काशीपासून रामेश्वरपर्यंत
सर्व विद्वान जनात संमत झाला. हिंदूंच्या धार्मिक आचारांच्या बाबतीत साऱ्या हिंदुस्थानभर हा ग्रंथ प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. न्यायालयातील निर्णयात देखील याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या ग्रंथाइतका सुबोध, साधा, सर्वसामान्यांना कळेल असा दुसरा कोणताही ग्रंथ उपलब्ध नाही. मग धर्मशास्त्र हा शब्द जो आहे तो शास्त्र म्हणजे काय, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर काय हे जर शोधायचं झालं तर ते यात शोधावं लागेल. म्हणून ह्याला शास्त्र असा शब्द आला. म्हणजेच काय तर हिंदूंचे ऐहिक म्हणजे आपलं वर्तमानातलं जीवन, धार्मिक म्हणजे धर्मविषयक जीवन आणि नैतिक म्हणजे नीतिशास्त्र पाळायचं असेल तर त्यासंबंधीचं अशा विषयात काही नियंत्रण करावे आणि त्यांना इहलोक आणि परलोक इथं सुखाची प्राप्ती व्हावी. ह्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ह्या बाबापाद्यांनी हा ग्रंथ रचला. तत्वज्ञानाच्या जंजाळात न शिरता लोक एकच प्रश्न विचारायचे, आम्ही काय करायला हवे तेवढे सांगा, आम्हाला बाकी तत्वज्ञान नको. असे म्हणणारा जो वर्ग आहे तो समाजामध्ये फार मोठा होता आणि आजही आहे. आम्हाला तत्वज्ञान काय नको, ते तुम्ही काय बघायचं ते बघा, माझ्या प्रश्नाचं उत्तर काय एवढं मला द्या. म्हणजे बघा, उदाहरणार्थ मी सलग सोमवार करत होतो. मला एका गुरुजींनी 21 सोमवार करायला सांगितले होते. माझे 8 झाले आणि 9वा सोमवार आहे. त्या दिवशी माझ्या लक्षात राहिलं नाही आणि मी जेवलो. तर आता मला सांगा, ह्याला प्रायश्चित्त काय? मला तुमचा धर्मसिंधू, त्यातला कायदा, त्यातलं तत्त्वज्ञान, त्यातलं नेमकं काय कुणी सांगितलं आहे, कुणी लिहून ठेवलं, मला काही नको. मला सांगा याला प्रायश्चित्त काय? म्हणजे मला फक्त आम्ही काय करायला हवे सांगा असा म्हणणारा वर्ग कालही होता आणि आजही आहे. मग आता ह्या सगळ्यामध्ये काय झालं तर एका ब्राह्मणाने एक गोष्ट सांगितल्यानंतर कदाचित दुसरा ब्राह्मण त्यात वेगळंच काहीतरी सांगत असे. त्यामुळं समाजामध्ये धार्मिक आचार पाळण्यासंबंधी गोंधळ निर्माण होई आणि आजही होतो आहे बरं का. त्यावेळी कोणीतरी विद्वान पुरुष मग पुढे येई आणि मग ह्यातनं मार्ग काढे. आजही तीच अवस्था आहे, फार वेगळी अशी काही नाही. मग मला सांगा, ज्यावेळी ह्या प्रकारचं काय होत असेल त्यावेळी धर्म माणसांसाठी की माणूसशास्त्रासाठी हा प्रश्न कालही आपल्यासमोर उभा होता आणि आजही उभा आहे. मग धर्मशास्त्रामध्ये आपल्याकडे जगत असताना प्रत्येक जन्माला आलेलं जे मूल आहे त्याच्यावर 16 संस्कार करा असं सांगितलेलं आहे. मग हे संस्कार कशासाठी? हे 16 संस्कारापैकी आधीचे म्हणजे गर्भाधानापासून चौल म्हणजे शेंडी राखण्यापर्यंतचे 8 संस्कार आहेत. हे कोणाला माहीतही नाहीत. कदाचित ब्राह्मणांना सुद्धा याची पूर्ण माहिती आहे का नाही हे आज वादातीत आहे. काहींना माहीत असेल पण बहुतांशना माहीत नाही. मग हे संस्कार प्राचीन काळी सर्व लोक करत असे. ही अडचण लक्षात घेऊन हे सर्व संस्कार न करण्याचे बद्दलचे काही प्रायश्चित्त आहे का? तर धर्मशास्त्रात असे सांगण्यात आलेले आहेत. असे प्रायश्चित्त उपनयन विधीच्या अगोदर उरकण्याची सोय पण त्यामध्ये दिलेली आहे. प्राचीन काळीही सर्व संस्कारात हा संस्कार महत्त्वाचा मानण्यात आलेला होता. आज आपल्या लक्षात येईल की ह्या 8 संस्कारामध्ये एक 2-3 संस्कार फक्त केले जातात. म्हणजे उपनयन हे बहुतेक ब्राह्मण आणि या सोनार समाजामध्ये केलं जातं. इतर समाजात तो विधी नाहीच. मग उरला काय तर विवाह हा एक विधी केला जातो. म्हणून उपनयन, विवाह आणि काही समाजामध्ये मृत्यूनंतर
मंत्राग्नी, 10वा, 11वा, 12वा, दिवस कार्य, त्यानंतर उदक शांती वगैरे हे विधी काही लोकांच्यात केले जातात. काही लोकांच्यात काहीच नाही. काही लोकांच्यात फक्त 10वा करून थांबलं जातं. काही लोक म्हणतात आम्ही तसलं काहीच करणार नाही, 10वा दिवस झाला, 11व्या दिवशी त्या फोटोला हार घालणार, नैवेद्य दाखवणार, मोकळं. म्हणजे धर्मशास्त्र हे जरी सर्वांसाठी असलं तरी देखील त्यामध्ये आपल्याला हवं तसं सोयीस्कर वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मग नेमकं धर्मशास्त्र विचारायचं कुणाला, तर त्याला काही कारण होतं का? होय, त्याला मानसशास्त्र हे कारण होतं. म्हणजे काय बघा, आपण संपूर्ण हिंदू समाजाचा विचार केला तर या 16 संस्कारापैकी विवाह आणि अंत्येष्टी हे 2 संस्कार आज होतात, तेही थातूर माथूर पद्धतीने. बरं का, थातूर माथूर हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. विवाह संस्कारामध्ये आज ब्राह्मणांनी तो मंत्रविधीने काय आहे, कशासाठी आहे हे सगळं समजावून सांगून त्या दोघांनी ते संस्कार करून घ्यावायचे असतात. पण आजकाल फोटोग्राफी, त्या सगळ्या त्यातल्या अनाठाई बाबी, त्यानंतर रंगवण्याची पद्धत ज्याला आपण पार्लर सेवा म्हणतो ती, त्यानंतर ते बँड, डान्स आणि प्रपोजच्या पद्धती, ह्या सगळ्या जर बघितल्या तर ह्या सगळ्या पद्धती ह्या शो चाललेल्या असतात. आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणांचं, त्यांनी सांगितलेल्या संस्कारांचं, त्यांच्या मंत्रांचं फारसं काही गांभीर्य कुणाला दिसत नाही. उरका लवकर उरका लवकर असं म्हणून केलं जातं. त्यामुळे विवाह पण त्याच पद्धतीचे होऊ लागलेत. आणि उरलासा प्रश्न आता तो आहे अंतिम संस्काराचा. आता तिथंही लोक मिळत नसल्यामुळे काही लोक ते करतच नाहीत. आमच्यात ते नसतं म्हणतात आणि मोकळं होतात. म्हणजे थातूर मातूर पद्धतीने का होईना केले जातात असे विवाहातले संस्कार. आता हे सगळे देहविधी या दृष्टीने ते अपरिहार्य आहेत, म्हणून कसेबसे ते आपल्या समाजात तग धरून आहेत. त्यातही एक मोठी गंमत म्हणजे काय, वैदिक पद्धतीने हे दोन्ही संस्कार होतात असे नाही. प्रत्येक जात आपापल्या चालीरीतीप्रमाणे हे 2 विधी करतात. प्रत्येकांची चालीरीत वेगवेगळी आहे. मग मानवी जीवनाचा सर्वांग विकसित व्हावं, माणसाचे व्यक्तिमत्व सर्व अंगाने खुलावे, तो उत्तम पुरुष या संज्ञेला पात्र ठरावा, या दृष्टीने प्राचीन काळी समाजकर्त्यांनी हे 16 संस्कार घालून दिले. वर्णाश्रम पद्धत अस्तित्वात आलेली नव्हती. त्या काळी समाजातील सर्वजणांना हे संस्कार करता येत असत. हे 16 संस्कार मानवी जीवन फुलावे फळावे म्हणून अत्यंत उपयुक्त होते, यात वाद नाही. त्यांना एक शास्त्रीय बैठक होती, मानसशास्त्रीय कारणे होती. लोकांनी ते निष्ठेने करावे म्हणून ते धार्मिक चौकटीत स्थिर करण्यात आलेले होते. कारण मनुष्य हा जन्माने पशु असतो. म्हणलेलं आहे ना सोशॉलॉजीमध्ये, समाजशास्त्राच्या प्रत्येक पुस्तकामध्ये, मॅन इज अन सोशल ॲनिमल. हा पशु आहे जन्मानं. मग त्याला विशिष्ट प्रकारच्या संस्काराने मनुष्यत्व प्राप्त होते. आपल्याकडे हे सगळे संस्कार करून काही लोकांना मनुष्यत्व प्राप्त होते, काही लोकांचं पशुत्व तसंच राहतं. म्हणून समाजामध्ये आज आपल्याला अंधाधुंदी मानलेली दिसते. हा सगळा प्रकार पशुत्व वाढीस लागलेलं आणि हे पशुच आहेत की काय असं वाटावं, वर्तन तसंच आहे. म्हणून धार्मिक नित्यकर्मे आणि संस्कार केल्याने माणसाला विशेष प्रकारची योग्यता प्राप्त होते आणि तो खराखोरा पुरुष होतो. माणसाच्या मनावर, इंद्रियावर आणि शरीरावर सततपणे संस्कार करून त्यांना योग्य प्रकारचे उत्कृष्ट कार्य करण्यास समर्थ ठेवणे हा या संस्काराचा मुख्य उद्देश होता. हा उद्देश सिद्धीस जावा म्हणून आपल्या धर्मात अनेक नित्यकर्मे आणि संस्कार सांगितले गेले. आता प्रश्न असा आला की आज या नित्यसंस्कारांना, नित्यकर्मांना आपण फाटा दिलेला आहे. या संस्काराचा मुख्य उद्देश होता
तो म्हणजे काय? हा उद्देश सिद्धीत जावा म्हणून आपल्या धर्मात अनेक नित्यसंस्कार सांगितलेले गेले होते. ते लोकांपर्यंत पोचले नाहीत. आज या नित्यसंस्कारांना आपण फाटा दिलेला आहेच, पण जे थोडेफार संस्कार ज्या समाजामध्ये तग धरून आहेत, ते आमचे पूर्वज करत होते म्हणून आम्ही करत होतो. काही जण लौकिक अर्थाने आपल्याला काही लाभ व्हावा म्हणून संस्कार करतात. हे संस्कार विधी का निर्माण झाले? त्यामागील शास्त्रीय कारणे काय होती? हे संस्कार समाज जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप खोलवर रुजण्यात आमच्या पूर्वजांचा हेतू कोणता होता? हे आपल्याला समजून घ्यायला हवं. यामागे काही मानसशास्त्रीय कारणे आहेत का? असली तर ती कोणती? याचे आज आपल्याला अजिबात ज्ञान नाही. त्या दृष्टीने येथे कोणी कधीच प्रयत्न केला नाही. बाबा वाक्य प्रमाणम म्हणजे कोणीतरी सांगतं म्हणून मी करतो का, या प्रश्नाला मी कधी उत्तर विचारलं नाही आणि मला ते मिळालं नाही. ह्याला म्हणतात बाबा वाक्य प्रमाणम. ह्या आंधळ्या भक्तिभावाने काही गोष्टी, काही संस्कार आम्ही करीत होतो आणि करीत आहोत. काहींना सोडूनच देत आहोत आणि काही संस्कार जे आहेत त्यांचं प्रायश्चित्त शोधून काढतोय. त्याच्या बदली काय? प्रायश्चित्त शोधून काढतो. पण ह्या मूलभूत गाभ्याला हात घालण्याचे धाडस गेली कित्येक शतके कधी आम्ही केले नाही. आज बऱ्यापैकी काही पुस्तकांमधून, काही पंचांगांमधून ह्याला थोडासा एक नवीन रूप देण्याचा, बदललेल्या संस्कारांची नोंद घेण्याचा प्रकार सुरू आहे. नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण अतिशय अल्प आहे. आणि बदलल्यानंतर ते काय असावेत यासंबंधी धर्मशास्त्रीय निर्णय झालेले आहेत आणि ते पंचांगात बारीकशा कुठल्या तरी चौकटीत छापले. आता ते ब्राह्मणांनी वाचले का ज्योतिषांनी वाचले हेही निश्चित नाही. त्यामुळे ते समाजापर्यंत पोचले हेही निश्चित नाही. म्हणजे बदल झालेला आहे, परंतु तो समाजापर्यंत पोचलेला नाही. हा सगळा अडचणीचा भाग जर बघितला तर आपल्याला ह्यातले एक संस्कार काय आहेत आणि काय नाहीत हे सगळे बघून आपल्याला माणूस धर्मासाठी की धर्म माणसासाठी ह्या प्रश्नाची उत्तरं शोधावी लागतील. बघूया उद्यापासून क्रमशः एक विधी, त्याचे संस्कार काय होते आणि त्यामध्ये बदल काय करणं गरजेचं आहे आणि लोकांनी ते स्वतःहून कसे बदलले किंवा जाचक आहेत ते सोडूनच दिले, ह्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. उद्यापासून आपण एक संस्काराला सुरुवात करूया. आज थांबूया. प्रत्येक संस्कार आणि त्यामागची रूढी परंपरा ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपलं जगणं अजून सुलभ आणि सोपं निश्चित होईल. आज इथंच थांबतो. उद्यापासून पुढच्या भागी रोज आपण ऐकायला हरकत नाही. आभारी आहोत.